मित्रांनो नमस्कार. हे बघा बरेचशा मेंढी पालक मित्रांचे किंवा मी ज्यांना मेंढी करायचे त्यांचे बऱ्याचशा वेळा फोन येतात. आपल्याकडे फार्म व्हिजिटसाठी येतात आणि बऱ्याचशा वेळा कन्फ्यूज असतात, की पिल्लू ज्यांना पहिल्यांदा घ्यायचंय किंवा ज्यांना खरेदी करायचंय, तर ते सिलेक्शन कसं असलं पाहिजे, ह्याच्याविषयीचा आजचा व्हिडिओ होणार आहे. नवीन लोकांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आणि फायदेशीर असा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बघा तुम्ही जर मेंढीपालन व्यवसाय नवीन करत असाल, नारी सुवर्ण तुम्ही खरेदीसाठी कुठल्यातरी फार्मवरती गेलाय, तर तिथं नेमकं सिलेक्शन कसं करायचं हा खूप मोठा प्रश्न आहे. तर ह्याच्या ज्या काही आपल्याला ठराविक गोष्टी बघायच्या त्या कुठल्याही ब्रीड खरेदी करताना, स्पेशली जर नारी सुवर्ण जर तुम्ही खरेदी करणार असाल, तर हे बघा हे कुठल्याही वेगळ्या कलरमध्ये अवेलेबल नसतं. हे वेगवेगळ्या 6 मेंढ्यांचं क्रॉस असल्यामुळे कुठल्या जेनेटिकचा रंग त्याच्या अंगावरती येतो, कधी मिक्स मध्ये येतो आणि त्या रंगाला किंवा कलरला किती महत्व द्यायचं ह्याच्याविषयी नक्कीच चर्चा झाली पाहिजे. मित्रांनो, नारी सुवर्ण खरेदी करताय किंवा नारी सुवर्णच आपण खरेदी का करतोय हे पहिल्यांदा डोक्यात ठेवा. हे त्याची पिल्ल देण्याची क्षमता जास्त आहे म्हणून आपण नारी सुवर्ण खरेदी करतोय. मग ते खरेदी करताना पहिल्यांदा हा ही लाईन पॅरेग्राफ मध्ये तुम्ही अंडरलाईन करून ठेवा, की तुम्ही जर पिल्ल देण्याची क्षमता जास्त आहे म्हणून नारी सुवर्ण खरेदी करताय, तर पहिल्यांदा ते पिल्लू किती मधील आहे, 2 मधलं 3 मधलं, तर क्रायटेरिया काय असला पाहिजे तुमचा पहिल्यांदा खरेदीचा, की ते पिल्लू किती मधलं आहे. राईट, पहिली गोष्ट लक्षात आली. डेफिनेटली की ते पिल्लू किती मधील आहे ह्याच्यावरून तुम्ही पिल्लू खरेदी करायचं नाही करायचं, चांगलं वाईट हे ठरवलं पाहिजे. दुसरी गोष्ट आहे, माझ्या दृष्टीने जर तुम्ही विचारलं तर दुसरी गोष्ट सर्वात महत्वाची येते ती आहे त्याचं बॉडी स्ट्रक्चर. म्हणजे पिल्लू 4 मधला आहे, 3 मधला आहे, 2 मधला आहे, हा क्रायटेरिया 1 नंबरला ठेवा. 2 नंबरला ठेवा की त्याचं बॉडी स्ट्रक्चर. बॉडी स्ट्रक्चर का, की त्याची वजन पेलण्याची क्षमता त्याच्या भविष्यात जाऊन तो नर किंवा मादी कशा प्रकारे होणार आहे हे त्याचे बॉडी स्ट्रक्चर लहानपणापासून सांगत असतं. तर हे बॉडी स्ट्रक्चर बघणं अतिशय महत्वाचं आहे. कसं, ठीक आहे, बघा आता हे 2 मधला नर आहे. थोडस क्लोज मध्ये दाखवा किंवा मी धरून दाखवतो यातून. हा हा 2 मधला नर आहे मित्रांनो. आणि हे आता मॅक्सिमम एक 7-8 दिवसाचा, 5-6 दिवसाचा नर आहे, 2 मधला आहे. त्याची बहीण ही जी छोट्या कानाची दिसते बघा, ही त्याची बहीण. ज्या वेळेस तुम्ही कुठलेही पिल्लू खरेदीला जाचाल, बुकिंगला जाचाल, तर त्याच्या पायाची जाडी, कारण ह्या जाडीवरती त्याचं भविष्यात वजन पेलायची क्षमता नक्कीच तुम्हाला मागतो. कारण तुम्ही जर हे पिल्लू ब्रीडिंग साठी निवडत असाल तर पहिली आहे पायाची जाडी, दुसरी आहे त्याची लेंथ किती आहे. बरोबर, लेंथ बघा, पायाची जाडी बघा, तशी त्याची थाईज बघा. ह्याच्यावरून आपल्याला त्याचं भविष्यात तो किती वजनदार होणार आहे हे समजणार. म्हणजे ह्या ज्या बॉडी स्ट्रक्चरच्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याच्यावरून दुसऱ्या क्रायटेरिया हा ठेवा की त्याचं बॉडी स्ट्रक्चर कसं आहे. कारण तो जर भविष्यात चांगला वजनदार नर झाला तर त्याच्यापासून आपल्याला पैदास चांगली मिळू शकते. दुसरा क्रायटेरिया लक्षात आला. आणि तिसरा क्रायटेरिया हा त्याचे जे सौंदर्य, ज्याच्यामध्ये आपण कलर बघू शकतो. म्हणजे कधी तिसऱ्यांदा तुम्ही कलर किंवा रंगाला महत्व देऊ शकता हे तिसऱ्यांदा. पहिल्यांदा ते किती मधील आहे, दुसऱ्यांदा ते त्याचं बॉडी स्ट्रक्चर कसं आहे, आणि मग त्याच्यानंतरही तुम्हाला ऑप्शन मिळत असेल की चला माझ्या आवडीच्या कलर मध्ये पांढरा किंवा तांबडा किंवा काळा आवडीच्या कलर मध्ये मला हा नर मिळतोय, पण हा रिजेक्ट करू शकत नाही आपण फक्त तांबडा आहे म्हणून. कारण त्याचं जर बॉडी स्ट्रक्चर चांगलं आहे, त्याचं अनुवंशिक गुण चांगले आहे, तर 2 मधलं पिल्लू या, तर हे रिजेक्ट करण्याचं कारण रंग असू शकत नाही. स्पेसिफिकली नारीमध्ये नाहीच नाही. त्यामुळे कधीही तुम्ही जिथे कुठे जाचाल नारी सुवर्ण खरेदी करण्यासाठी, माहिती घेण्यासाठी, तर अशा अशा ह्याच्यातून बघा ते सुरुवातीला की ते किती मधील पिल्लू आहे, बॉडी स्ट्रक्चर कसं आहे, आणि मग शेवट त्याचं कोणत्या रंगाचं आहे. लक्षात आलं मित्रांनो. कुठल्याही कलर मध्ये, वेगवेगळ्या कलर मध्ये नारी सुवर्ण अवेलेबल असतं आणि कलर हा त्याच्या गुणवत्तेचा डायग्राम बनू शकत नाही कधीच प्रत्येक कलर मध्ये असल्यामुळे. त्यामुळे ह्या गोष्टी स्पेसिफिकली लक्षात राहून द्या. व्हिडिओ कसा वाटला, खरेदीविषयी अजून काही शंका असतील तर नक्कीच कमेंट मध्ये सांगा, आपण त्यावरती चर्चा करूया. धन्यवाद.